मना गुंतू माया नको 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 मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया आला जवळी ग्रासावया काळाला जवळी ग्रासावया काळाची उडी पडेल बाजू काळाची उडी पडेल बाजू काळाची उडी पडेल बाजू काळाची उडी पडेल बाजू सोडवे ना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी सोडविना राजा देशीचा चौधरी सोडविना राजा देशीचा चौधरी सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भली भली आणि सोयरी भली भली सोयरी भली भली का म्हणे तुला सोडविना कोणी? तुका म्हणे तुला सोडविना कोणी म्हणे तुला सोडविना कोणी? म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचुनी एका चक्रपाणी वाचोनिया चक्रपाणी वाचोनिया काळाची बुडी पडेल बाजे काळाचे उडे पडेल काळाची बुडी पडेल बाजे काळाचे उडे पडेल सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप माय बाप विठोबार जय जय विठोबार कुमार विठोबार आ विठोबार कुमारी विठोबार अरे विठोबार नको नको मना नको मना नको नको मना गुंतू माया नको 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 मना नको 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 मना नको नको मना गुंतू माया जाळी नको नको मना गुंतू नको नको मना नको मना गुंतू माया जाळी नको नको मना नको नको मना 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 गुंतू माया जाळी जाळी नको 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 मना सारे सारे गा रे सारे सारे दा बारे दा बादा बाबा गा बाबा दा दा बादा बाबा बाबा गा गा रे सा नको नको मना नको नको रे सारे सारे दा बादा दा बादा गा बाबा दा दा बादा बाबा गा बाबा नको नको मना गुंतू माया नको नको मना गुंतू माया काळ आला जवळी ग्रासावया काळ आला जवळी ग्रासावया ग्रासावया काळ आला जवळी
जवळी जवळी हे ग्रासावया काळ 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 आला जवळी ग्रासावया ग्रासावया काळाची हे बुडी काळाची हे बुडी पडेल बाजे भा काळाची हे बुडी पडेल बाजे भा काळाची हे बुडी काळाची हे बुडी काळ आला जवळी ग्रासावया काळ आला जवळी ग्रासावया काळ आला जवळी ग्रासावया काळ आला जवळी काळाची हे उडी काळाची हे उडी पडेल बाजेवा काळाची हे उडी पडेल बाजेवा सोडविना सोडविना ते भा माय बाप सोडविना 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 तेवा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप ओ माय बाप सोडविना तेव्हा सोडविना तेव्हा तेव्हा माय बाप हे
सोडविना तेव्हा माय बाप माय बाप माय बाप सोडविना तेव्हा माय बाप सोडविना गम पदनि पद मप गम रे सारे गम पदनि सारे माय बाप सोडविना तेव्हा माय बाप गरे सारे ग म पद नि द द द द द द नि ध नि ध ध नि नि ध नि नि पद ध म प प ग म पद नि 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 सारे ग रे ग रे ग रे ग रे ध नि सारे ध नि ध म प ग म पद नि 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 ध ध प प प म म ग ग ग रे 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 सा नि ध नि ध पद म प ग म पद नि ध प म ग रे रे ग सारे नि ध नि ध नि नि ध नि ध म प ध म प ग म ग रे 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 नि 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 सा गा माय बाप सोडविना तेव्हा सो सोडविना 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 तेव्हा माय बाप साने धने द द द द धने द द द द नि द प म ग रे सा म द म प द नि सा साने धने द द द द धने धने द द द द नि द प म ग रे सा म द म प द नि सा साने धने द द द द धने धने द द द द नि द प म ग रे सा म द म प द नि सा म द म प द नि सा म द म प द नि सा
माया जाळी काळाला जवळी ग्रासावया काळाची बुडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली काळाची बुडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अखिल कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणावरून आलय भक्तवांच्या कल्पतरू तडिद्दित विनिंदित पितांबरधारी भगवान पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी अनाथाची माय साधकाची मायबाप विश्व माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबाराय भगवान श्री तुकोबाराय ग्रामदैवत भगवान श्री मारुतीराय यांच्या चरणारविंदी ही सेवा समर्पित करायची आहे. भगवान पंढरीश परमात्म्याच्या आशीर्वादानं संत परंपरेच्या आशीर्वादानं सर्व परिसरातून आलेली ही टाळकरी भजनी मंडळी यांच्या सर्वांच्या सहकार्यानं आपल्याला एक तासभर सर्वांना मिळून सेवा करायची. विठाला ही कीर्तन शृंखला शृंगारित करण्याकरता या ठिकाणी सर्व ही दिग्गज मंडळी आज उपस्थित आहे. त्यामध्ये सुरुवातीला ज्यांना गोड चाल गायली हरिभक्त परायण संगीत विशारद संगीत अलंकार भजन सम्राट ज्यांना तुम्ही ज्ञानोबारायाच्या दरबारातून खऱ्या अर्थाने या ठिकाणी सेवा करण्याकरता बोलवलंय ज्यांनी आपलं आयुष्य ज्ञानोबारायाच्या चरणारविंदी समर्पित केलं गाण्याच्या संबंधानं आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये या गाण्याची साधना करत करत खऱ्या अर्थाने त्यांचा आजचा हा प्रवास आदरणीय वंदनीय पूजनीय गुरुवर्य आमचे रवी महाराज खऱ्या अर्थानं पवार गुरुजींकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खऱ्या अर्थानं गुरुजीकडे पाहिलं म्हणजे हे बुजुर्ग व्यक्तिमत्व आहे त्यांच्याकडे दिसण्यावर जाऊच नका फार जुनाट जुगाटीचे नाणे हे आसाराम गुरुजी हे लहान असताना खऱ्या अर्थानं रवी गुरुजीचा आणि ढाले गुरुजीचा आवडता पखवाज वादक म्हणजे आसाराम गुरुजी हा अगदी लहान असल्यापासून गुरुजींनी सांभाळून घेतलं म्हणून खऱ्या अर्थानं मोठ्याल्या स्टेजवर आज ही मंडळी पाहायला मिळत आहेत. म्हणून रवी गुरुजींना सुद्धा मनापासून वंदन आहे. आज गुरुजी उपस्थित आहेत. आदरणीय संगीत विशारद संगीत अलंकार भजन सम्राट त्याच तोलामोलाचं व्यक्तिमत्व भजन रत्न ज्यांचा तार सप्तकामध्ये ज्यांना सरस्वती प्रसन्न आहे सहज वरती अशा प्रकारचं गाऊ शकतायत. आदरणीय मला वाटतं वारकरी संप्रदायामध्ये आता सध्याच्या पिढीमध्ये तर एवढाच आवाज उंच जाऊ शकतो है का नाही. ज्यांचे ज्यांचे जात होते ते टिकले नाही. विठाला त्याच्यामध्ये आम्ही बी आहे का नाही. आमचे आवाज आता गेले राहिले नाही पण शेवटपर्यंत आवाजाची धार तशीच कायम राहिली. खऱ्या अर्थानं सरस्वती प्रसन्न आहे आणि हे याचं कारण एक आहे याला रियाज म्हणतात. काय म्हणतात जोपर्यंत रियाज करू शकाल तोपर्यंतच तुम्हाला आवाज साथ देईल. त्या दिवशी तुमचा रियाज संपला त्या दिवशी तुम्हीच संपले. विठाला याला फार किंमत आहे म्हणून गुरु आदरणीय सदानंद महाराज कडुळे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंग क्षेत्रामध्ये मृदंग विशारद मृदंग अलंकार मृदंग सम्राट पंडित गुरुवर्य जगदाळे गुरुजी यांचे पटशिष्य माझे परम आदरणीय परम मित्र आमचे गुरुबंधू हे फार काळ आम्ही दोघं जण एका म्हणजे सहवासामध्ये राहिलो एका रूम मध्ये राहिलो. आदरणीय आसाराम गुरुजी साबळे खऱ्या अर्थानं त्यांनाही मनापासून वंदन आहे. त्यांच्याकरता एकदा जोरदार वाजवा टाळ्या. आणि आदरणीय ही सर्व टाळकरी भजनी मंडळी आज नवलाईची गोष्ट अशी वाटते की सप्ताहामध्ये सुद्धा एवढे टाळकरी चांगल्या चांगल्या सप्ताहामध्ये पाहायला मिळत नाही पण आज या वर्ष श्राद्धामध्ये एवढी टाळकरी याचा अर्थ असा आहे या परिवारावर प्रेम आहे यांचं. झाड जाणे जे फुले ज्ञानोबा म्हणले मानस जाणे जे किंवा भूमीचे मार्दव आणि सांगे कोंबाची लवलव हे वारकरी परिवार याच्यावरून ओळखायचा. विठाला आजरेकर फडावरील सर्व टाळकरी भजनी मंडळी देहूकर फडावरील सर्व टाळकरी भजनी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक. या ठिकाणी हा येण्याचा सुयोग आदरणीय वंदनीय आम्हा सर्व तरुण कीर्तनकारावर कलाकारावर गुणवानावर प्रेम करणारे आमचे आदरणीय रामभाऊ महाराज पवार. खऱ्या अर्थानं रामभाऊ महाराजांच्या माध्यमातून हा तुमच्या दर्शनाचा सुयोग आहे. साऊंड सिस्टीमही छान आहे आणि या कार्यक्रमाचं लाईव्ह टेलिकास्ट करणारे हे दोन्ही यूट्यूब चॅनल
मला वाटतं राजमुद्रा यूट्यूब चॅनल आणि आपुलकी कीर्तनाची हे यूट्यूब चॅनल, त्यांना सुद्धा तुम्ही काय म्हणतात बोला ना, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ते घंटी वाजवायला विसरू नका. विठाला त्यांना सुद्धा मनापासून वंदन आहे. राजमुद्राचे प्रोप्रायटर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपुलकी कीर्तनाची त्याचे प्रोप्रायटर मृदंग विशारद मृदंग अलंकार आमचे यशवंत महाराज, त्यांनाही मनापासून वंदन आहे. तुम्ही सर्व गुणीजन मंडळी, पाहुणे मंडळी, सर्वांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाला लाभलेली भव्यता आणि दिव्यता. एवढी माणसं इथं का उपस्थित झालेत तर त्याचं कारण आहे, ज्यांना जाऊन आपल्यातून 1 वर्ष पूर्ण होतंय असे असणारे कैलासवासी स्वर्गीय महादेवराव राजाराम जगदाळे पाटील, खऱ्या अर्थानं यांचं हे प्रथम पुण्यस्मरण आणि त्यांचा हा छोटासा परिवार. आमच्या कैलासवासी महादेवरावांचे हे 3 बंधू, आमचे शंकरराव राजाराम जगदाळे, दत्तात्रय राजाराम जगदाळे, बंडू राजाराम जगदाळे, हा त्यांचा परिवार बंधुजन आहेत. आणि आदरणीय ज्ञानेश्वर महादेव जगदाळे चिरंजीव आणि सुजित महादेव जगदाळे हे सुद्धा चिरंजीव, आणि त्यांच्या ज्या मुली आहेत आमच्या सोनालीताई, पूनमताई आणि शुभ्रा ही नात आहे. मला वाटतं या दोघीजणी सुना आहेत, सोनालीताई आणि या दोघीजणी. असा हा छोटासा परिवार आणि या परिवाराच्या माध्यमातून हा परमार्थिक घातलेला अट्टाहास आहे. विठाला आज हे त्यांचं महादेवरावांचं खऱ्या अर्थानं प्रथम पुण्यस्मरण आहे. हे प्रथम पुण्यस्मरण म्हणजे शेवटचा महिना, ज्याला कोणता महिना म्हणतो, 12वा महिना. या 12व्या महिन्याला वर्ष श्राद्ध असं म्हटलं जातं. आता ही श्राद्धाची जी पद्धती आहे, तसा ज्या दिवशी माणसानं देह ठेवला त्या दिवसापासून पिंडदान करावं लागतं का डोळे गुरुजी? पहिल्या दिवशी सुद्धा पिंडदान, पण पहिल्या दिवशी किती पिंड? 1 पिंड. दुसऱ्या दिवशी रामेश्वर भाऊ किती? 2 पिंड. असे 10व्यापर्यंत एक 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 वाढत आपल्याकडे 10व्याच्या दिवशी किती पिंड करतात तुमच्याकडं? आमच्याकडे 10च करतात बरं. हा, हे 10 पिंड. मग 13व्याला 13, 14व्याला 14, हे असे पिंड वाढत वाढत हे 14वं श्राद्ध. आणि त्याच्यानंतरचं जे श्राद्ध म्हणतात त्याला मासिक श्राद्ध म्हटलं जातं. महिन्याला पिंडदान करावं लागतं. आणि जे शेवटचं श्राद्ध आहे, खऱ्या अर्थानं आज त्यांचा आणि आपला संबंध संपला. विठाला विठाला. तसा त्यांचा आणि संबंध आज खऱ्या अर्थानं आपला आणि त्यांचा कायमचा संपला. आतापर्यंत संपला नव्हता. कसा संपला नव्हता ऐका. खऱ्या अर्थानं 10व्यापर्यंत हा जीवात्मा त्याच घरामध्ये वास करत असतो. हे 10 पिंड जे असतात ना, पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी हे पिंड वाढत जात आहे. 10 दिवसापर्यंत हा जीवात्मा त्या घरामध्ये वास्तव्य करतो. आणि 10 दिवसाच्या नंतर तिथून पुढचा जो प्रवास आहे, मला वाटतं तिथून पुढचा प्रवास असा आहे, त्याला कितीतरी योजन जाणं आणि कितीतरी योजन येणं, हे महिन्याला त्याचा हा प्रवास आहे. आणि हे योजन संपणारा जो प्रवास आहे, मला वाटतं तो हा शेवटच्या महिन्याचा, त्याला वर्ष श्राद्ध असं म्हटलं जातं. म्हणून आज खऱ्या अर्थानं पिंडदान करून लोकांना काय करावं लागतं? बोला बोला. अन्नदान करावं लागतं, भोजन द्यावं लागतं. खऱ्या अर्थानं पितरांना किती वेळेस जीव घालावं लागतं? तुमच्याकडे किती वेळेस घालतात? बोला ना. 2 वेळेस घालतात ना? 2 वेळेस जीव नाही घालायचं, 3 वेळेस घालायचं. कधी कधी 3, कधी कधी घालायचं. पहिल्यांदा पितृपक्षामध्ये जीव घालायचं, दुसऱ्यांदा अक्षय तृतीयाला जीव घालायचं, आणि तिसऱ्यांदा जे जीव घालायचं आसाराम गुरुजी, त्याला आजचा दिवस म्हणतात. त्याला काय म्हणायचं? बोला की. त्याला श्राद्ध. आणि अजून पुढच्या वर्षी जर त्याला काय शब्द वापरताल तुम्ही? पुण्यतिथी. वडिलाची पुण्यतिथी, वडिलाची पुण्यतिथी, वडिलाची पुण्यतिथी. स्वर्गीचे पितर देवती, स्वर्गीचे पितर, स्वर्गीचे पितर देवती, स्वर्गीचे पितर देवती, स्वर्गीचे पितर. वडिलाची पुण्यतिथी, स्वर्गीचे पितर देवती, स्वर्गीचे पितर देवती, स्वर्गीचे पितर देवती. वडिलाची पुण्यतिथी, स्वर्गीचे पितर देवती.
आजच्या या पुण्यतिथीला, याला पुण्यतिथी म्हणतात बरं. वर्ष श्राद्ध घालायचं असतं तिथीवर का तारखेवर, बोला ना. कधी कधी आता आपण तारखेवर घालतो ते आपलं दुर्भाग्य आहे का नाही, पण म्हणून तर याला म्हणतात कोणती तिथी, पुण्यतिथी. हा का पुण्य तारीख नाही, पुण्य तारीख होऊ शकत नाही, पुण्यतिथी होऊ शकते, हे का नाही. म्हणून या तिथीप्रमाणे खऱ्या अर्थानं आज त्यांना जीव घालावं लागतं. आणि इथून पुढं ज्या दिवशी आपल्या पूर्वजांनी देह ठेवलाय त्या दिवशी आपण 10-5 माणसं का होईना काय करावं, बोला ना, अन्नदान करावं, जीव घालावं त्यांना. हा का जीव घालावं, तर त्यांना सुद्धा आपल्याकरता काहीतरी, बोला की, केलेलं असतं. रक्ताचं पाणी आणि हाडाची काढ आपल्याकडे शब्द आहे बघा. आणि तुम्हाला एक सांगू का, आपल्या जीवनातला सगळ्यात मोठा पर्व काळ जर कोणता असेल तर तो आजचा दिवस आहे. विठाला आपल्या मात्या पित्यानं ज्या तारखेला ज्या तिथीला देह ठेवलाय तो जीवनातला आपल्या सगळ्यात मोठा पर्व काळ आहे. हा म्हणजे ज्या तिथीला, आज ज्या तिथीला देह ठेवलाय त्या तिथीला आपण मुहूर्त बघायची गरज नाही. तुम्हाला जर गाडी घ्यायची असेल आणि जर योगानं आपल्या वडिलाची जर ज्या तिथीला देह ठेवलाय त्या तिथीला तुम्हाला ब्राह्मणाकडे जायची गरज नाही, तारीख काढायची गरज नाही, ती फलदायी ठरेल. विठाला मात्या पित्याचा अंतकाळ, ती धर्माची वेळ अति पवित्र. विठाला पवित्र अशा प्रकारची ही वेळ म्हणजे आज या देह ठेवला ती तिथी. म्हणून हा पवित्र या तिथीच्या पर्व काळावरती खऱ्या अर्थानं या श्राद्धाच्या निमित्तानं हा घातलेला अट्टहास. आता तुम्ही म्हणाल महाराज एवढं आम्ही सगळं केलंय, कर्मकांड केलंय, पिंडदान केलंय, 10वा घातला, वर्ष श्राद्ध केलंय, महिना मासिक श्राद्ध केलंय, गंगा पूजन केलंय, या सगळं कर्मकांड केलं आणि मग तुमचा 2 तासाचा घोटाळा मध्येच कशाला घातला? तुम्ही ऐकताय ना, हा घोटाळा झाला ना. ते एवढं केल्यावर हे करायची काय गरज आहे? पण तुम्हाला खरं सांगू, या कर्मकांडाच्या बाबतीमध्ये जर विषय घेतला, आता या कर्मकांड हे फार सूक्ष्म आहे. किती सूक्ष्म आहे या कर्मकांडाच्या बाबतीमध्ये, एवढी सूक्ष्मता आहे रवी गुरुजी, की त्याच्यामध्ये मंत्र थोडा जर इकडं तिकडं जर झाला, मंत्र चळे थोडा परी धनची वय वेडा, धनची वय वेडा, परी धनची वय वेडा. हे मंत्र चढे थोडा तरी धरती होय वेडा, धरती होय वेडा, धनची वय वेडा. मंत्र चळे थोडा परी धनची वय वेडा, परी धनची वय वेडा, परी धनची वय वेडा. मंत्र चढे थोडा तरी धरती होय वेडा, हो तरी धनची वय वेडा, तरी धरती थोडं जरी मंत्रामध्ये थोडी जरी इकडं तिकडं जर झालं तर शास्त्रकार म्हणले, शास्त्रकार म्हणण्यापेक्षा आपल्या वारकरी संप्रदायाचे शास्त्रकार तुकोबर आहे म्हणले, माणूस येडा होतो येडा. हा आता आपण एक कर्मकांडाला ब्राह्मणाला बोलवतो ना, आपण या ब्राह्मणाला बोलवत असताना ब्राह्मण सुद्धा तितक्याच विद्वत्तेचा पाहिजे. हा आता आपल्याकडं नाही म्हणून आपण आता चला आहेत भाऊ आमच्याकडे ब्राह्मण आहे की नाही, तो भाग वेगळा आहे. पण तो ब्राह्मण एवढा विद्वान पाहिजे की त्याला मंत्र, याला आता 2 नाव आहेत बघा, मंत्र आणि तंत्र. काय नाव आहेत? मंत्र आणि तंत्र. मंत्र कशाला म्हणायचं आणि तंत्र कशाला म्हणायचं? हा मंत्र आणि तंत्र. मंत्र कशाला म्हणायचं? जे ब्राह्मण मंत्र म्हणतात की नाही त्याला मंत्र म्हणतात, आणि तंत्र ते ब्राह्मण जे सांगतात त्याच्याप्रमाणे क्रिया करणं याला तंत्र म्हणतात. विठाला ते डोळ्याला पाणी लावा, हा डोळ्याला पाणी लावा, डोळ्याला पाणी लावा म्हणूच तर लगेच आपण काय करायचं, बोला बोला, लावायचं. डोळ्याला पाणी लावायचं. आणि ते लावा म्हणल्यावर आपण 5 मिनिटांनी लावतो. हे तंत्र चुकीचं जर झालं तर तो यजमान जो आहे, मला वाटतं त्या यजमानाला ते फळ भोगावं लागतं. विठाला या कर्मकांडामध्ये एवढी सूक्ष्मता आहे. ती आचमना करता जी पळी असते बघा, आचमन ब्राह्मणाकडे ती पळी असते. कोणती? आचमन करायला. त्या आचमनाची जी पळी आहे त्या पळीचं पाणी जर हातामध्ये घेत असताना रंभो जर कमी जास्त जर झालं गुरुजी, तर त्या कमी जास्त झाल्याच्या नंतरचा जो दोष आहे, जे पातक आहे, त्याला कोणतं पातक लागतात माहिती आहे का?
त्याला मदिरा प्राशन केल्याचं पाप लागतं. मदिरा म्हणजे बोला की दारू. दारू हा म्हणजे ते आचमना करता जे पाणी घेतलं जातं ते आचमना करता पाणी घेतलेलं किती घ्यावं लागतं आसाराम गुरुजी त्याला शास्त्र असं आहे. ते उडीद कळते उडीद, ते उडीदाचा दाना भिजायपुरतंच पाणी आचमनाला घ्यावं लागतं. मग तुम्ही म्हणाला उन्हाळ्यात चला तांब्याने हाणू, हा त्याचं प्रायश्चित्त भोगावं लागेल, ते जमणार नाही. ते आचमना त्याच्याकरता पळी आहे. आचमना करता काय पळी आहे, त्या पळीमध्ये तेवढंच पाणी बसतं. किती की त्या पळीमध्ये तुम्ही उडदाचा दाना टाका तोच तेवढा बसल, त्याच्यापेक्षा वगराला नाही. बरं विठाला विठाला कर्मकांडामध्ये एवढी सूक्ष्मता आहे. आणि या कर्म धर्म नव्हती चांग आणि मुनी अंगी पतन. त्याच्यामध्ये जर थोडस इकडं तिकडे या कर्मकांडामध्ये झालं तर पतनाला जावं लागतंय. म्हणून ते कर्म आपल्याच्यानं योग्यरित्या पार पडत बोला पडतच नाही. बघा ना ब्राह्मण म्हणतात ना अमुक मंत्र स्वाहा, ते स्वाहा म्हणून तर यज्ञात आपली आहुती पडली पाहिजे. ते स्वा आणि हाकार पर्यंत जर नाही पडली तर त्याचा काय लागतंय दोष लागतोय. मग तुम्ही म्हणाल महाराज आता आम्ही एवढं केलंय, आता याच्यात आमचं काय सगळंच धडा आला असेल का? त्याच्यात मी सुद्धा आहे बरं. हे सगळंच आपण या नियमामध्ये बसत नाहीत. मग या नियमामध्ये बसत नाहीत म्हणून त्याला बायपास म्हणून हे कीर्तन आहे. विठाला जावं लागतंय कर्मकांड चुकल्यावर. मग ते तिकडं आमचा प्रवास होऊ नये याच्याकरता काय करावं म्हणून याला सगळ्यात सोपं साधन आहे गुरुजी, याला नाम साधना म्हणतात. कोणती नाम साधना? बघा ना आता पाऊस आला, आता गुरुजी आळंदीहून आले. आता आळंदीचे सगळे बोला रस्ते बंद आहेत. मग तुम्ही कसे आले? बोला नाही कसे आले? बायपास. त्या पहा तसं एक कीर्तन हा बायपास आहे की नाही. तिकडं फार कठीण आहे, यायला कठीण होतं पण तरी सुद्धा ते आले, याच्याकरता बायपास आहे की नाही. मग तो बायपास जर कोणता असेल या कर्मकांडा करता तर त्याचं नाव आहे नाम. नाम संकीर्तन साधन पैसो पे चलतील पापे जन्मांतरी चलतील पापे. नाम संकीर्तन साधन सोपे जळतील पापे जन्मांतरी जळतील पापे. ओ नाम संकीर्तन पैसो पे चलतील पापे जन्मांतरी जळतील पापे जन्मांतरी. नाम संकीर्तन साधन पैसो पे जळतील पापे जन्मांतरी जळतील पापे सगळ्यात सोपं साधन आहे. या साधनानं होतं काय भाऊ? तर या साधनानं म्हणले जळतील पापे जन्मांतरीचे. सगळ्यात सोपे हे साधन. लाभ येतो घरा वाचेची उच्चारा राम हरी. या कर्मकांडातून आपण सिद्धीत जाऊ शकत नाही, पण याच्यातून तुमचं आता तिकडे जर काही चुकी भुली जर झाल्या असतील तर सिद्धीला जायसाठी एवढं करा म्हटले. काय आरंभी आवडे आदरे आले आरंभी आवडे आदरे आरंभी आवडे आदरे आले नाम आरंभी आवडे आदरे आले नाम. तेरे सकल सिद्धी जगी झाले पूर्ण काम. पूर्ण तेरे सकल सिद्धी जगी झाले
जोरात वाजवा की. आसाराम गुरुजी वारकरी संप्रदायात सगळ्यात पहिल्यांदा ही चाल रवी गुरुजीने गायलेली. विठाला विठाला सगळ्यात पहिल्यांदा आहे का नाही. या चालीचे निर्माते रवी गुरुजी आहेत. म्हणून मी काढून दिलं तर विठाला विठाला. कार्यसिद्धीला जर जायचं असेल तर अगोदर हे करा म्हणले, आरंभी आवडी ना बरं. आणि परत त्याच्याबद्दल काय असला पाहिजे म्हणले, आदर पण असला पाहिजे. हा, आरंभी आवडी आदरे आले नाम. आणि हे जर केलं तर तुमचं पाठीमागं कर्मकांडामध्ये जरी वाकडं तिकडं खालीवरी जरी झालं असलं तरी तेने सकळ सिद्धी जगी झाले सर्व पूर्ण काम, आहे का नाही. म्हणून ही साधना जी आहे, म्हणून तुम्हाला म्हटलं मी हे 2 तासाचा वेळ तुमचा हा घेतलेला आहे. म्हणजे तिकडं आपण कर्मकांडामध्ये कुठंतरी कमी पडतोय, काहीतरी कमी जास्तपणा होतोय, त्या दोषाची निवृत्ती म्हणजे कीर्तन आहे. विठाला आज या वर्ष श्राद्धाचा ही कीर्तन आहे. खऱ्या अर्थानं त्यांना जाऊन वर्ष झालंय. आता हे 2 जे सोहळे आहेत, हे 2 सोहळे कोणते म्हणतात त्याला, हे मरावंच लागतं माणसाला. जन्म आणि मृत्यू. ज्ञानोबा म्हणले ना, देहाची गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळीया ना म्हणू नये धनंजया जिया परी. माणसाच्या जीवनामध्ये हे 2 सोहळे. आसाराम गुरुजी, एक जन्माचा सोहळा आणि दुसरा मरणाचा सोहळा. आता या दोन्ही सोहळ्याचा विषय जर मांडला आपण तर हा इच्छिक सोहळा आहे का ऐच्छिक सोहळा आहे. जन्म मरणाचा बोला. जन्माचा आणि मरणाचा हा सोहळा इच्छिक आहे का ऐच्छिक आहे. ऐच्छिक. इच्छा असलं तरी मरावं लागतंय आणि इच्छा नसलं तरी जन्माला यावं लागतंय, नसलं तरी जन्माला यावं लागतं. इच्छिक आणि ऐच्छिक हे 2 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. मरणाचा आणि जन्माचा सोहळा जो आहे तो रवी गुरुजी हा ऐच्छिक आहे. आता खरं सांगा, वाढदिवसाचा सोहळा आसाराम गुरुजी बोला की इच्छिक आहे. 2 सोहळे तुम्हाला इच्छिक मी सांगल बरं. एक आहे वाढदिवसाचा आणि दुसरा बोला की राव लग्नाचा सोहळा. इच्छिक आहे का इच्छिक आहे. बोला. इच्छिक आहे. मनाला वाटलं तर लग्न बोला की करू शकतो. नाही तर आता आम्हाला मुलाचे बाप भेटतात, महाराज बघा ना सोयरी, पण पोरग म्हणते मला एवढं वर्ष करायचं नाही. म्हणजे बापाला इच्छा असून काही फायदा आहे का. नाही, मुलाला पाहिजे. इच्छिक सोहळा आहे हा. आणि जन्माचा जो सोहळा आहे तो कसा आहे, ऐच्छिक आहे. आणि वाढदिवसाचा इच्छिक आहे. आता तसं जर पाहायला गेलं तर वाढदिवसाचा आता जो शब्द आहे वाढदिवस, खरं सांगा वाढदिवस आहे गुरुजी का हा घट दिवस आहे. घट म्हणजे घट पातळ नाही बरं. घट म्हणजे घटणारा. हा, घटत जाय. एक दिवस आता काय होतं, हा घटणारा दिवस आहे. पण लोक याला काय म्हणतात, ज्ञानोबा म्हणले ना, जन्मलिया दिवस दिवसी होऊ लागली काळाची ऐसी. एक 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 दिवस काळाच्या आड चाललेला, काळ असा दबाव धरून बसलेला आहे. एक एक दिवस आपला पाठीमागं चाललेला आहे. पण माणसे याला काय म्हणतात बोला ना, वाढदिवस म्हणतात. इच्छिक सोहळा आहे. आणि दुसरा सोहळा सांगितला तुम्हाला कोणता बोला की लग्न सोहळा. प्रमाण सांगू का प्रमाण. नवरिया संगे वराडी सोहळा, 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 वराडी सोहळा, नवरिया संगे वराडी सोहळा, नवरिया संगे वराडी सोहळा. मांड्या पुरण पोळ्या मिळे अन्न, मांड्या पुरण पोळ्या मिळे अन्न, मांड्या पुरण पोळ्या मिळे अन्न.
लग्नाचा सोहळा आहे. नवरिया संगे वराडी सोहळा आणि पुढं म्हणले मांड्या पुरण पोळ्या मिळे अन्न. काय तुकोबरायची भाषा आहे. लग्नाला गेल्यावर काय मिळतंय बोला की. आता जुन्या काळातलं तुकोबराने भाषा वापरली. मांड्या, मांडे कळतात ना, मांडे 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 तुमच्या भागात, यांच्या भागात मांडे असतात आहे का नाही, ज्वारीचे पिठाचे असतात, बरोबर ना. तुम्ही झोपले की काय, कशाचे असतात, गव्हाचे. मांडे म्हणजे काय आता तुम्हाला नाही कळायचं, यांना कळल. मांडे म्हणजे नाही 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 नाही, ऐका ऐका, मांडे म्हणजे पुरणपोळीच. मांडे म्हणजे पुरणपोळी, पण ती केवढी माहिती का, एवढी एवढी नाही, चांगली अशी 2-4 फूट. किती फूट, हे टिपॉय आहे का, टिपॉय, त्या टिपॉय त्याच्यापेक्षा मोठी. आणि मग तुम्ही म्हणाल ती कसं काय भाजीत असते, त्याला भाजावं लागतं खापरावर. गाडगा असतं मोठं, ते असं उलटं टाकावं लागतं. कशावर, चुलीवर. त्याला खालून जाळ, आणि ते गाडगं ती टाकायची बी अशी, तिला सुगरणच बाई पाहिजे. लक्षात आलं तर बघा, आहे का नाही. हा, आपली पोळी करायची म्हणलं रामभाऊ, तर ती 15-12 फूट ती एवढी एवढीच असते, एवढी एवढीच असते. किती बऱ्या फूट ती. कदरून कदरून त्यांनी ते पुरण फेकून दिलं आणि चपात्या घाऊ घातल्यात नवऱ्याला, आहे का नाही. पण ती पुरणपोळी काय जमली. पण ती पुरणपोळी एवढी मोठी पुरणपोळी, त्याच्यात पुरण ती लाटायची कशी, ते अवघड आहे. असं असं हातावर करतात त्याला, आणि ती हातावर घेऊन अशी त्याला फेकायची. कशावर, आपली फेकल्यावर तर 5 बऱ्या तुटन ती 5 जागेवर, आहे का नाही. पण ती सहज मांड्यावर जात, त्या गाडग्यावर पडती, आणि मग ती खावं लागती. कशासोबत, बेसनासोबत. कशासोबत खावं लागते, अहो त्याला काय लागतो, आंब्याचा रस लागतो, आहे का नाही, त्याच्यावर तूप, आणि मग तो मांड्याचा आनंद. म्हणून तुकोबाराने ही व्याख्या लिहिली, मांड्या पुरण पोळ्या मिळे अन्न. जुन्या काळामध्ये मिळत नसायचं. जुन्या काळामध्ये लोक फक्त लग्नाला ह्याच्यासाठीच जायचे. कशासाठी, बोला, लय सोय राय, लय आसन, लय प्रेम आहे, खायला मिळत नव्हतं जुन्या काळात. लोक फक्त आता तसं पाहायला गेलं तर कोण कशाच्या उद्देशानं लग्नाला जात आहे, ते एक सुभाषितच आहे बघा. सांगतो, विठाला विठाला सुभाषित असे, कन्यावर येते रूपम, माता वित्तम, पिता श्रुतम, बांधवा कुलमिच्छिंती, आणि मिष्टान्न मितरे जना. कन्यावर येते रूपम, पोरगी लग्नामध्ये तिचा उद्देश असा असतो की माझा होणारा मालक कसा असावा, बोला बोला, रूपवान असावा. कन्यावर येते रूपम, माता वित्तम, मुलीचाही विचार करते माझ्या होणाऱ्या जावईकडं, बोला की माल असला पाहिजे, माल. पिता श्रुतम, बाप विचार करत असतो आज पैसा नका का नसाना, पण पोराचा मेंदू, बोला ना राव, बुद्धिवान आहे का नाही हे बाप तपासत असतो. पिता श्रुतम, बांधवा कुलम इच्छिंती, म्हणजे भाऊकी. आपल्या रामभाऊनी पोरगी कुळातच दिली का दुसऱ्या कुळात दिली, हे कोण विचार करते, बोला बोला, भाऊकी विचार करत असते. आणि मग आलेलं जे वराड आहे, मिष्टान्न मितरे जना, हा त्यांना काही घेणं देणं नाही. रामभाऊ बुंदी असू दे, नाही तर मांड्या असू दे, नाही तर चपाती असू दे, फक्त हान आणि निघतो, नाही का. म्हणजे कोण कोणत्या उद्देशानं लग्नाला जात आहे, हा भाग वेगळा आहे. म्हणून तुकोबाराने लिहिलं, मांड्या पुरण पोळ्या मिळे अन्न, हे लग्नाचा सोहळा आहे. पण हा लग्नाचा जो सोहळा आहे हा इच्छिक आहे. वाढदिवसाचा सोहळा इच्छिक आहे, पण जन्माचा आणि मरणाचा जो सोहळा आहे तो कसा आहे, बोला ना, ऐच्छिक आहे. हा, कधी काळ येईल आणि घेऊन जाईल हे आपल्या इच्छेवर अजिबात नाही. म्हणून या सगळ्यांचा विचार करून मला वाटतंय आज तुकोबारायनं मनाच्या संबंधानं खऱ्या अर्थानं चर्चा केली. नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी.
ग्रासावया काळ आला जवळी ग्रासावया काळ काळ आला जवळी ग्रासावया काळाची हे बुडी पडेल बातेवा काळाची हे बुडी पडेल बातेवा काळाची एवढी पडेल जेव्हा काळाची एवढी पडेल जेव्हा हो नको नको मना गुंतू माया जाळी काळाला सबळी ग्रासावया काळाला सबळी ग्रासावया नको नको म्हणा तुम्हाला जाणे काळाला जवळी ग्रासा म्हणून तुकोबाराने शब्द खर्च केले हे बाबा हे आमच्या काही इच्छेवरलं नाही हे कधी येईल आणि कधी घेऊन जाईल हा इच्छेचा इथं विषय येत नाही म्हणून सगळ्यात कठीण आणि वाईट मार्गाला लावणारं जर कोण असेल तर त्याचं नाव आहे मन आहे. महाराज म्हणले पाटील आहे पाटील. कोणतं पाटील? मनाजी पाटील देह गावचा विश्वास धरू नका त्याचा घात करील नेमाचा आणि पाडील फशी मी आलो रायाचा जोशी हो राय का दादानो. कारण या मनानं रवी गुरुजी चांगल्या चांगल्याला कामाला लावलंय. कुणी? मनानं चांगल्या चांगल्याला कुणाला अहो चांगल्या चांगल्याला म्हणण्यापेक्षा तुम्हाला नावं सांगितल्यावर नवल वाटेल है का नाही. येडका मदन येडका मदन केवळ पंचानन तो केवळ पंचानन धडक मारिली शंकरा धडक मारिली शंकरा मारिली शंकरा धडक मारिली शंकरा गेला ब्रह्मयाचा मातेरा गेला ब्रह्मयाचा अरे मातेरा गेला ब्रह्मयाचा मातेरा गेला ब्रह्मयाचा मातेरा इंद्रचंद्रासी नाक धरारा लाविला जने धडकमदन केवळ पंचानन केवळ पंचानन तो केवळ पंचानन येडका 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 मदन केवळ पंचानन पंचानन वा वा. धडक मारिली शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा इंद्रचंद्राशी दरारा लाविला जेने. अहो नारदासारख्याला सुद्धा या मनानं नीट चालू दिलं नाही. नारद चुकला चाळा भजनाचा. इंद्राचा सुद्धा कार्यक्रम लावला. इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा आणि नारद चुकला चाळा भजनाचा. भजनाचा चाळा चुकला कोण? नारद. नारद म्हणजे काय? नारद कोण आहे? वर चाळेल राहत आहे नारद. अहो जो सारखा भजन करतोय नारायण एक मिनिट सुद्धा तो भजनाशिवाय जगू शकत नाही असे नारद महाराज. पण त्या नारद महाराजांना सुद्धा ब्रह्मचारी असून सुद्धा किती पोरं झाले बाबा? बोला की किती पोरं झाले? 60. कुणाला? नारायणरावला नाही, नारदाला ब्रह्मचारी माणूस. कशामुळं झाले? फक्त बोला की फक्त मनामुळं. लोक म्हणतात ना जे वैरी चिंतित नाही ते कोण चिंतित आहे? मन. वाईट मार्गाला घेऊन जाणारं सुद्धा मनच आहे आणि चांगल्या मार्गाला घेऊन जाणारं सुद्धा मन. अधोगतीला नेणारं सुद्धा मन आहे आणि सद्गतीला नेणारं सुद्धा कोण आहे? मन आहे. एवढं मन नारद महाराजांचं सुद्धा वाटोळं केलं या नाही. अहो चांगल्याच अहो एक सांगतो तुम्हाला, हे गुरुला गुरु म्हणत नाही आणि वडीलधाऱ्या माणसाला बोला की त्यांना सुद्धा किंमत देत नाही. कोण? बोला की राव. मन इतकं बेकार आहे. हा फक्त याच्या मनात यावा. कोणाच्या? माणसं म्हणतात ना हे लय चांगलं आहे बरं का माणूस, फक्त त्याच्या कशात यावा? मनात यावा. मनात. मग ते चांगलं येतंय का वाईट येतंय पण कशात आलं पाहिजे आधी? मनात. बघा एवढं मन बेकार आहे. एखादा आसाराम गुरुजी वाजवतात
आणि आसाराम गुरुजीचा एखादा शिष्य जर समोरून बसला ना रवी गुरुजी आणि ते कीर्तन झाल्यावर म्हणतंय कस काय काटाच केला का नाही गुरुजी, तुम्ही ऐकताय ना सगळेजण, काय केलं म्हणतंय गुरुजीचा काटाच केला. कशामुळं अधोगतीला गेलं हे बोला ना. हा इतकं इतकं भांगार आहे बघा. कोण? हा त्या निळोबरायचं एक प्रमाण आहे बाबा. निळोबराय म्हणले इतकं बेकार आहे की गुरुच्या जागेवर राहिलं ठेवत नाही, शिष्याला शिष्याच्या जागेवर ठेवत नाही. भरकटतय म्हणले, भरकटतय. पहिल्या पहाऱ्यात या पहिल्या पहाऱ्यात पहिल्या पहाऱ्यात या पहिल्या पहाऱ्यात या पहिल्या पहाऱ्यात पहिल्या पहाऱ्यात या पहिल्या पहाऱ्यात गुरु लोभी धनमान, लोभी धनमान, गुरु लोभी धनमान, शिष्य लोभी अतिदीन, दोघाची लटपट लागली पूर्ण. कोणी कोणासी आवरणा राजा. पहिल्या पहाऱ्यात या पहिल्या पहाऱ्यात पहिल्या पहाऱ्यात पहिल्या पहाऱ्यात पहिल्या पहाऱ्यात पहिल्या पहाऱ्यात पहिल्या पहाऱ्यात पहिल्या पहाऱ्यात. काय झालं म्हटलं याच्यामुळं असं झालं. ब्रह्मज्ञान झाले ओस, पाहिले दुःखाचे दिवस, अंती झाले कासावीस, काम संबंध राजा. पहिल्या पहाऱ्यात 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 पहिल्या पहाऱ्यात. पहारे कितीच म्हणले तर 5 प्रकारचे पहारे सांगितले. कोणते पहारे ऐका. पहिला पहारा चटपट चटपट, दुसरा पहारा लटपट लटपट, तिसरा पहारा खटपट खटपट, चौथा पहारा फटफट फटफट, पाचवा पहारा तळमळ की जे राजानो. पहिल्या पहाऱ्यात या पहिल्या पहाऱ्यात 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 निळोबरायचा अभंग आहे यावर. पहिला पहारा चटपट चटपट, दुसरा पहारा खटपट खटपट, तिसरा पहारा लटपट लटपट, आणि चौथा पहारा फट 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 फट. असा प्रकार आहे तो. पण हे ह्या सगळ्या परिस्थिती माणसाची बदलली. गुरु लोभी धनमान, शिष्य लोभी अति दीन, आणि दोघाची लटपट लागली पूर्ण. कोणी कोणाशी आवरेना. गुरुला सुद्धा लोभ सुटला. कशाच्या कारणानं बोला ना, बोला की राव, मनाच्या कारणानं. आणि शिष्याला सुद्धा लोभ सुटला. कशाच्या कारणानं? एवढं मन खराब आहे भगवंता. म्हणून माझी एवढीच प्रार्थना आहे, नको नको मना गुंतू माया जाळी. हे माया जाळ आहे. माया म्हणजे काय तर माया या शब्दाचा अर्थ होतो जे नसतं ते भासतं, त्याचं नाव काय? माया. इथं आपलं काहीच नाही रामभाऊ, पण तरी सुद्धा त्याच्या संबंधामध्ये ममत्व निर्माण होतंय, याचं नाव काय? माया. इथं काय आहे आपलं? काहीच नाही. हे देह शरीर आहे, शरीर आहे, हे देह आहे. हा देह तरी कुणाचा आहे असं विचारलं तर देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हा माणसाचे आणि लावूस, देह हा माणसाचा आणि लाभूसना, देह हा माणसाचा आणि लाभूसना. देह हे पाचाचा आणि लावसना, देह हा पाचाचा आणि लावसना, देह हा पाचाचा आणि लावसना, देह पाचाचा आणि लावसना. शेकीच्या चेटाला देणे लागे, शेकीच्या चेटाला देणे लागे, शेकीच्या चेटाला देणे
मध्ये सुद्धा आपला हा देह नाही म्हणले. महाराजांनी पहिलं प्रमाण दिलं, काय म्हणले? देह हा काळाचा. बरोबर आहे, पण काळाचा झाल्यावर काळाचा आहे का व्हायच्या अगोदरच काळाचा आहे? बोला बोला बोला. देह झाल्यावर काळाचा आहे, मग जो तयार होतो तो कुणाचा आहे असा माझा प्रश्न होता. मग कुणाचा आहे? पाचाचा. पाचाचा म्हणजे कुणाचा? 4 खांदे कड्याचा आणि एका पानाड्याचा. बोला ना, ह्यांचा आहे का? पाचाचं म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्वापासून बनलेलं हे शरीर. पण माणसाचं याच्यावर ममत्व जडलं. शरीर कुणाचं म्हणतंय? माझं आहे. आता आमच्या आसाराम गुरुजीला विचारा, पक्वाच कुणाचा आहे? कुणाचा आहे? ते म्हणणार माझा आहे. माझा. पण पक्वाच कुणाचा आहे? लाकडाचा आहे का नाही? आता हे माईक वाले समजा आमचे भाई आहे का नाही, हा कुणाचा माईक आहे? त्यांनी म्हणून आता तुमचा आहे का नाही? हा. कुणाचा? लोखंड. कुणाचा? लोखंडाचा. मग घेऊन जाऊ का? घेऊन जाऊ का म्हणल्यावरती ह्याच माईकनं मला मारल. तू नेमका कीर्तन करायला आला का माईक न्यायला आला आहे का नाही? घेऊन जाऊ का म्हणलं तर घेऊन जाऊ देत नाही. का जाऊ देत नाही? तर माईक माझा आहे. आणि कुणाचा विचारलं तर म्हणतोय लोखंडाचा. म्हणजे लोखंडाचा माईक घेऊन जाऊ देत नाही. याचं नाव काय? याचं नाव माया आहे. अजून एक थोडं सांगू का तुम्हाला? तुमच्यात येऊन बोलतो. बाबा तुमचं नाव काय? संभाजी महाराज. ऐका आता तुम्ही सगळेजण बोलू लागा संभाजी बाबाला. संभाजी बाबा, संभाजी हे नाव तुमचं आहे का तुमच्या देहाचं आहे? बोला, बोलू लागा त्यांना. संभाजी नाव तुमचं आहे का तुमच्या देहाचं आहे? बोला ना, बोला ना, बोला बोला बोला. तुम्ही म्हणाल तू कीर्तन करायला आला का आम्हाला विचारायला आला आहे का? पण तुमच्या हृदयापर्यंत हा शब्द भेडले पाहिजे म्हणून हा माझा प्रयास आहे. बरं, संभाजी हे नाव देहाच आहे का तुमचं आहे? देहाच. तुमचं म्हणणं काय? देहाच. बरोबर, बदलायच नाही बरं का. पुन्हा पुन्हा तुम्ही म्हणता नाही या बोटावरला थुका बाबा या बोटावर आणायला लागलाय का नाही? संभाजी महाराज, संभाजी हे नाव जर देहाच आहे तर मग खरं सांगा तुमचं नाव काय? बोला ना. नाही, देहाचं नाव जर संभाजी आहे तर मग तुमचं नाव काय? त्याचं उत्तर असं आहे संभाजी बाबा, तुम्हाला नावच नाही. मुक्त होता परी हे बोले झाला बदलसी. मुक्त होता परी बळे झाला. मुक्त होता परी बळे झाला बंध. मुक्त होता परी बळे झाला. बळे झाला बंध. घेऊन या छंद माझे मागे हा घेऊन या छंद माझे माझे. बळे झाला बंद. घेवोनिया छंद मागे मागे. घेवोनिया छंद मागे मागे. मुक्त होता परी बळे झाला बंध. घेऊन या छंद माझे माझे. घेऊन या छंद माझे मुक्त होता परी बळे झाला बंद. घेवोनिया छंद मागे मागे. घेवोनिया छंद मागे मागे. मागे 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 मागे. नावच नाही तुम्हाला. मुक्त होता परी बळे झाला बद्ध आणि घेऊन या छंद माझ. ज्ञानोबराची ओवी सांगू का? ज्ञानोबराय म्हणले, जन्माला आल्या आल्या महाराज तुम्हाला नाव होतं? संभाजी महाराज होतं का? तुम्हाला नाव ठेवलं काय लावून ठेवलं? बोला ना. बँड लावून ठेवलं. बरोबर की? नाव ठेवताना काय लावतात? बँड लावून ठेवलं. पण ज्या दिवशी बँड लावून नाव ठेवलं त्या दिवसापासूनच आपल्या जीवनाचा बँड वाजायला सुरू होतं. बरं, मी संभाजी आहे, मी संभाजीराव आहे, मी संभाजी पाटील आहे. मला वाटतं हे जे ममत्व आहे याचं नाव काय आहे? याचंच नाव माया आहे. हा ज्ञानोबराची ओवी सांगतो. उपजलिया बालकासी नाव न येतये पासी आणि ठेविलेली नावेसी उदेत उठे. जन्माला आलेल्या बाळाला नाव नाही, पण नाव ज्या दिवशी ठेवलं जातं त्या दिवसापासून त्याला ममत्व निर्माण होतं. याचं नाव काय आहे? माया. हा, आणि म्हणून आज तुकोबाराय म्हणतात की हे मना, ही माया एवढी विचित्र आहे. ये माया तेरी बहुत कठीण है राम. हो
मृत्यु देखता है औरों की रोज सवेरे शाम, मृत्यु देखता है औरों की रोज सवेरे शाम, पर भुवन बनाया ऐसा जैसे हरदम यही मुकाम, ये माया तेरी बहुत कठिन है राम, ये माया तेरी बहुत कठिन है, बहुत कठिन है, बहुत कठिन है राम। ये माया तेरी मृत्यू देखता है औरों की रोज सवेरे शाम, दररोज या डोळ्यानं आपण मृत्यू पाहतोय, पर भुवन बनाया ऐसा जैसा हरदम यही मुकाम, असं मोठं घर बांधतो म्हणले की कायम स्वरूपीच आपल्याला इथंच राहायचंय, याचं नाव माया आहे, एवढी बेकार आहे। या मायेनं सुद्धा भल्या भल्या सिलावीला ब्रह्मदेव त्रैलोक्य शोधी, ब्रह्मदेव त्रैलोक्य शोधी, थट्टेन हरविली बुद्धी, झाली नारदाची नारदी बरी नवे थट्टा, भल्या भल्याशी लावीला बट्टा, कुणा कुणाला लावला म्हणले ब्रह्मदेव त्रैलोक्य शोधी, थट्टेन हरविली बुद्धी, आणि झाली नारदाची नारदी बरी नवे थट्टा। नारदाची सुद्धा काय झाली म्हटले नारदी, आणि त्याला किती पोरं झाले आता सांगितलं तुम्हाला, 60 पोरं झाले। एवढी विचित्र ही माया आहे, म्हणून आज तुकोबराय प्रार्थना करतायत की हे मना नको नको मना गुंतू माया जाळी, का तर काळ आला जवळी ग्रासावया, याच्यातून वाचवणारं कुणी नाही, हा काळ असा दबा धरून बसलेला आहे। म्हणून हा काळ कसा घालावा तर काळ हा चिंतनामध्ये घालावा, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या। म्हणून तुकोबराय म्हणले हे मन एवढं विचित्र आहे, म्हणून या मनाला विनंती करतायत की हे मना या माया जाळामध्ये तू गुंतू नको, नको नको मना गुंतू माया जाळी, काळा लाजवळी ग्रासावया। पण का त्याचं उत्तर दुसऱ्या चरणात सांगितलं, काळाची उडी पडेल बाजवा, काळाची उडी पडेल बाजवा, काळाची हे बुडी पडेल बाजेवा, काळाची हे बुडी पडेल बाजेवा, सोडविला पडेल बाजेवा,
वाजवा की जरा जोरात, कटाळा आला का? काळाची एवढी पडेल बा जेव्हा आणि सोडविना तेव्हा माय बाप. याच्या जबड्यातून कोणी सोडवणार नाही, ना माय सोडवणार आहे ना बाप सोडवणार आहे. एक दिवस जायचंच आहे, पण ऐका, प्रत्येकाला जायचंय हा भाग वेगळा आहे. प्रत्येक म्हणतोय मला जायचंय, एक दिवस जाणार आहे, मृत्यूलोक सोडायचा आहे. पण हा मृत्यूलोक सोडण्याचा सुद्धा काही कालावधी आहे आणि त्या कालावधीमध्ये माणसानं काय केलं पाहिजे हे आपल्या हातात आहे. तो काळ आपल्याकरता दिलेला आहे, तो वेळ की त्याच्यामध्ये आपण नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईल म्हणती ते होती आणि तरी का चित्ती न धरावी. तो वेळ आपल्याला दिलेला आहे. मग या शरीरामध्ये तुम्ही जे म्हणाल ते तुम्हाला होता येत आहे. आज मला वाटतंय महादेवरावांनी हा मृत्यूलोक सोडलेला आहे. हा मृत्यूलोक सोडलाय, पण सोडण्याचा सुद्धा काळ असतो. तो काळ फार पवित्र आहे. मला वाटतं ज्या तिथीला त्यांना आज देहच ठेवलाय, ही तिथी, हा काळ, ही वेळ आणि हा जो टायमिंग आहे हा फार पवित्र टायमिंग आहे. कोणता सांगू तुम्हाला? ज्ञानोबारायचं प्रस्थानाचा टायमिंग आहे हा. आता आणि या प्रस्थानाच्या टाइम आज हा तुकोबारायचं प्रस्थान आहे. तुकोबारायच्या प्रस्थानच्या दिवशी खऱ्या अर्थानं मला वाटतंय वैकुंठ गमन झालं. विठाला आज खऱ्या अर्थानं त्यांना सुद्धा वैकुंठामध्ये त्यांना सुद्धा आनंद वाटत असेल की आज तुकोबारायच्या प्रस्थानच्या दिवशी आज हा देह या ठिकाणी ठेवलेला आहे. खऱ्या अर्थानं हा देह त्यांच्या जीवनामध्ये त्यांना आतापर्यंत काय कर्म केलंय त्यांच्या जाण्यावरून लक्षात येत आहे. माणस जाणी जे बोले म्हटलं तुम्हाला, किंवा भूमीचे मार्दव, माणसानं आयुष्यभर काय कर्म केलंय हे त्याच्या मरण्यावरून लक्षात येतं. विठाला विठाला पवित्र अशा पर्व काळावरती, वारीच्या पर्व काळावरती हा खऱ्या अर्थानं हा देह ठेवलेला आहे. कारण हा वारीचा जो पर्व काळ आहे, प्रत्येक वारकऱ्याच्या अंतकरणामध्ये आता एवढी तळमळ आहे, एवढी तीव्र इच्छा आहे. कशाची? पांडुरंगाच्या भेटी लागी जीवा भेटी लागी जीवा लागले पाय रात्र दिवस वाट तुझी पाय रात्र दिवस वाट तुझी भेटीला लागी जीवा लागली भेटीला तुझी लागली ओ भेटीची आवडी भेटीची आवडी लागले से ध्यान जीवी जीवाला लेस ध्यान लागले से ध्यान जीवी जीवा जीवी जीवा भेटीची आवडी उतारी भेटीची आवडी उताविल प्रत्येक वारकऱ्याच्या अंतकरणामध्ये सध्या ही तळमळ आहे, ही निकड आहे, ही इच्छा आहे, ही उत्कंठा आहे की कधी मला पांडुरंग परमात्म्याची भेट होईल. भेटी लागी जीवा लागली से आस, किंवा भेटीची आवडी उतावीळ मन. आजची जर परिस्थिती पाहिली वारकऱ्याची तर कालपासून आपण या मीडियावर व्हिडिओ पाहतोय. काय व्हिडिओ? की आळंदीकडे येऊ नका, जिथं असल जिथं तुम्ही पोहोचलात तुम्ही तिथंच थांबा, आळंदीकडे येऊ नका. पण आम्ही रात्रभर पाहतोय
रात्रभर गाड्या आळंदीच्या दिशेनं जात आहेत. ना मरणाची भीती, ना खाण्याची भीती, ना पावसाची भीती, ना वाऱ्याची भीती. मला वाटतं याचं नाव वारकरी आहे. हा, याचं नाव वारकरी आहे. की अंतःकरणामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या विषयीची भाव आहे. वारकऱ्याच्या जीवनामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या संबंधामधली जी निकड आहे, मला वाटतं ही निकड त्याच्याच अंतःकरणामध्ये असती की त्याला वारकरी असं म्हटलं जातं. हा, महाराजाच्या अंतःकरणामध्ये असलच असं मात्र बोला की सांगता येणार नाही. पण वारकऱ्याच्या अंतःकरणामध्ये मात्र पंढरीश परमात्म्याच्या विषयी एवढी निकड तुकोबाराने एका अभंगामध्ये उदाहरण देऊन सांगितलं. कन्या सासुऱ्याशी जाये आणि बटाटवडे तळून खाय, पुढं मागे परतून पाहे. अहो, मुलगी माहेराला चालली का सासरला चालली हे तिच्या प्रवासाच्या दरम्यान लक्षात येते. माहेरला जर चालली असेल तर कुणकडे तोंड करून बसती, बोला बोला, पुढं. आणि सासरला जर जायचं असेल तर माग तोंड करून. का तर माझा भाऊ नजरे आड होईपर्यंत ती मुलगी त्या माहेराकडे पाहती. का अंतःकरणामध्ये तळमळ आहे. जाऊ द्या, याच्यापेक्षा एक गोष्ट सांगू का. आमच्या गावातल्या मुली ज्या ज्या गावाला दिलेत ना रवी गुरुजी, त्या गावाला फक्त आपलं सगळ्यांचं कीर्तन पाहिजे. आसाराम गुरुजीच्या गावातले असेल, कडोळे गुरुजीच्या गावातले असेल, रवी गुरुजीच्या गावातले असेल. आमच्या गावातली मुलगी जर ज्या गावात दिली त्या गावात जर आमचं कीर्तन असेल तर अंभाऊ ती कीर्तन ऐकायला कुठं बसती, बोला की कुठं बसती, पुढं बसते. आता पुढं बसणं म्हणजे गुन्हा थोडा केला तिने, पण ती पुढं बसा ना का बाबा, पण शेजारच्या 10-5 जणील कीर्तन ऐकू देत नाही. याला काय म्हणतात, सारखं असंच हानती बघा. लक्ष देतं ना तुमच्या. माझ्याच गावचा आहे, माझ्या माहेरचा आहे. त्या शेजारणीने म्हणून अगं गप की ऐकू दे ना. गप ग म्हणली, तुला काय कळतंय हे फेटा आणि ते उपरणं आता आलंय म्हणली. अगं याला हरिपाठ येत नव्हता. हरिपाठ कुणाला, बोला की मला. बरं हा, आता खरंच सांगा, याला हरिपाठ तिनं जे बोललंय हे टोचून बोल नाही का प्रेमाचं बोल नाही. म्हणजे तिला तिच्या मैत्रिणींना सांगायचं असतं की हा माझ्या किती अगं एवढं सखवता म्हणली, याला कडला घेऊन हिंडले म्हणली. म्हणजे माहेरच्या बद्दल जाऊ द्या, मी एक माणूस आहे, माणसाला माणसाबद्दल प्रेम निर्माण होईल यात नवल नाही. तुम्हाला खरं सांगतो, माहेरचं होकून चुकून कळलं तुम्हाला हे का नाही. कुत्र जरी आलं ना तरी त्या कुत्र्याबद्दल सुद्धा तिला स्नेह निर्माण होतोय, प्रेम निर्माण होतंय. याला म्हणतात निकड. आणि तेवढा स्नेह, तेवढं प्रेम, तेवढी निकड मला वाटतंय आज प्रत्येक वारकऱ्याच्या अंतःकरणामध्ये आळंदीला जाणार आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये एवढा अलर्ट सांगून सुद्धा वारकरी सगळे तिकडे निघालेत. एवढा हा पवित्र काळ आहे आणि या पवित्र काळावरती मला वाटतंय महादेवरावांनी हा देह ठेवलाय. खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनामध्ये कृतकृत्य झालो आणि इच्छा केली ते पावलो, इथपर्यंत त्यांचं जीवन गेलेलं आहे. म्हणून आता त्यांच्या बद्दल आपल्याला असं म्हणायचंच नाही त्यांना मोक्ष प्राप्त हो, त्यांना सद्गती प्राप्त हो, त्यांना सुख प्राप्त हो स्वर्गामध्ये, हे म्हणण्याची गरज नाही. त्यांना ते आता मिळालेलंच आहे. कारण आपल्या जाण्याचे 2 उत्तरायण आणि दक्षिणायन असं म्हटलं जातं. आपण उत्तरायणामध्ये जावं का दक्षिणायनामध्ये जावं, बोला बोला. उत्तरायण चालू असल्यावर माणसानं देह ठेवावा. का, पर्वकाळ चांगला आहे का नाही. तसा आता उत्तरायण असो नाही तर दक्षिणायन असो, वारीचा काळ आहे, पवित्र काळ आहे. विठाला विठाला पवित्र काळावरती खऱ्या अर्थानं हा देह या ठिकाणी महादेवरावांना ठेवला. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये त्यांना मोक्ष तो मिळालेलाच आहे. म्हणून या संबंधाने या अभंगाचा आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला. नको नको म्हणा गुंतुमाया जाळी, काळाला जवळी ग्रासावया, काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भले. याच्यातून एकच जण सोडवतोय, सोडविना तुला. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना एका चक्रपाणी वाचोनी, एका चक्रपाणी वाचोनी, काळाची उडी पडेल
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप म्हणून यथामती यथा अवकाश धावत्या वेगामध्ये अभंगावरती आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर आईवडिलाचं अंतकरण करून माफ करा. या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या वडिलाच्या ऋणातून मुक्त होण्याकरता या दोन्हीही मुलांनी खऱ्या अर्थानं हा परमार्थिक घातलेला अट्टहास आहे की आपल्या बापाच्या आपल्यावर जीवनामध्ये काही ऋण असतात. देवाचं ऋण असतं, संतांचं ऋण असतं, शेवटचं मात्या पित्याचं असतं. हे फेडावंच लागतं. नाही फेडलं तर तुकाराम महाराज म्हणले गेलेला जीवात्मा, गेलेले पितर राहिलेल्या लोकांच्या नावानं बोट मोडत असतात. आहा कटा त्याची करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला, गळेची का ना गर्भ आणि राहायची का वांज, याच्यापेक्षा वांज राहिलो असतो तर बरं झालं असतं असं म्हणत असतात. म्हणून त्यांचा कोप होऊ नये म्हणून खऱ्या अर्थानं त्यांच्या संबंधामध्ये काहीतरी अन्नदान व्हावं, ज्ञानदान व्हावं, वस्त्रदान व्हावं, हा उदात्त अंतकरणामध्ये हेतू ठेवून खऱ्या अर्थाने या परिवारानं घातलेला हा अट्टहास आहे. खऱ्या अर्थानं त्यांचे 2 चिरंजीव, त्यांच्या 2 सुना आणि त्यांचे बंधुराज हे मला वाटतं 4 जण भाऊ आहेत, 4-4 भाऊ आणि त्याच्यातले हे थोरले खऱ्या अर्थानं ते आपल्यातून निघून गेलेत. पण भावाच्या सुद्धा ऋणातून मुक्त होण्याकरता त्यांच्या भावाने सुद्धा फार मोठा या ठिकाणी हा अट्टहास केलाय. म्हणून या परिवाराला खऱ्या अर्थानं द्यावेत तेवढे शुभेच्छा कमीच आहेत. म्हणून या परिवाराला सुद्धा भगवान परमात्म्याला एवढीच प्रार्थना की या सुंदर अशा परिवाराकडून परमार्थिक कार्य घडावं एवढीच भगवंताच्या चरणी प्रार्थना, ज्ञानोबरायाच्या चरणी प्रार्थना. ही सर्व वारकरी भजनी मंडळी, आदरणीय संगीत विशारद, संगीत अलंकार, भजन सम्राट, आमच्यावर नितांत प्रेम करणारे आमचे रवी गुरुजी, खऱ्या अर्थानं गुरुजींनाही मनापासून धन्यवाद. आदरणीय संगीत विशारद, संगीत अलंकार आमचे सदानंद गुरुजी, गुरुजींनाही मनापासून धन्यवाद. आदरणीय मृदंगावरती मृदंग विशारद, मृदंग अलंकार ज्यांच्याकडं 100-150 विद्यार्थी पखवाजाचं शिक्षण घेत आहेत. पखवाज वादकामध्ये महाराष्ट्रातला टॉप 10 पैकी एक आसाराम गुरुजी आहेत. हे आम्ही सगळेजण पखवाज आता सध्या महाराष्ट्रात वाजवतात, पण महाराष्ट्राच्या बाहेर देश विदेशामध्ये जाऊन खऱ्या अर्थानं सोलो वादन ज्यांचं असतं पण मोठं मन करून खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायामध्ये अगदी ते कार्य करतायत. म्हणून आसाराम गुरुजींना सुद्धा मनापासून धन्यवाद. त्यांचे सुद्धा शिष्य सुंदर अशा प्रकारचे तयार होत आहेत. म्हणून आसाराम गुरुजींच्या संस्थेला सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. असंच भगवंतानं तुमच्याकडून कार्य करून घ्यावं म्हणून तुम्हाला सुद्धा मनापासून वंदन. आदरणीय साऊंड सिस्टीम आहे, सर्व परिसरातून आलेली ही सर्व टाळकरी भजनी मंडळी, सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक. कारण तुमचं कुणाचं नाव माहिती नाही. तुकोबा आहे म्हणले, हाका मारे ज्याच्या नावे आणि ज्याचे नावाची नाही ठावे. ज्याचं नावच माहिती नाही त्याचं काय घ्यावं. पण सगळ्यांबद्दल आदर आहे, प्रेम आहे, भावना आहे. म्हणून सर्वांच्या ठिकाणी नतमस्तक. आदरणीय सर्व राजकीय क्षेत्रातील असतील, परमार्थिक क्षेत्रातील असतील, सामाजिक क्षेत्रातील असतील, सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळीच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाला भव्यता आणि दिव्यता लाभलेली आहे. ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा येण्याचा सुयोग आदरणीय हरिभक्त परायण आमचे रामभाऊ महाराज, खऱ्या अर्थानं सर्व सगळ्या महाराज लोकांचा केंद्रबिंदू. तुम्हाला ते कंपास कळतं का? कंपास ती सिस पेन्सिल नुसती फिरती. सिस पेन्सिल म्हणजे महाराज आणि ते मधलं टोक म्हणजे रामभाऊ आहे का ना. म्हणून असे आमचे रामभाऊ महाराज खऱ्या अर्थानं सगळ्या कीर्तनकारावर आणि गुणीजन मंडळीवर प्रेम करणारं व्यक्तिमत्व. म्हणून रामभाऊ महाराजांना सुद्धा मनापासून धन्यवाद. नुसते कीर्तन देतच नाहीत तर कुठं सप्ते जर असतील तर त्याला पंक्ती सुद्धा घालतात. हे विशेष आहे त्यांचं. आम्ही आता आळंदीमध्ये खूप मोठा सप्ताह केला. आम्ही फक्त एकच फोन केला, रामभाऊ महाराज आळंदीमध्ये आम्ही सप्ताह करतो एक पंगत, की लगेच त्यांनी एक 5,000 रुपयाची पंगत त्यांनी आपल्या आळंदीतल्या सप्ताह करता दिली. म्हणून हेही दातृत्व आहे. नुसतं लोकांकडून गोळा करणं हे वेगळं आणि देणं, गोळा केलेलं सुद्धा द्यायला हिंमत लागते. म्हणून खऱ्या अर्थानं त्यांना सुद्धा मनापासून वंदन आहे. म्हणून रामभाऊच्या चरणारविंदी नतमस्तक. तुम्ही सर्व पाहुणे मंडळी, आपतिष्ट मंडळी, सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक. आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर